नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. जसं आपण काही व्हिडिओमध्ये मागच्या डिस्कस केलं होतं, की मार्केट सेलिंग प्रेशरमध्ये आहे आणि आज आपल्याला मार्केटमध्ये एक चांगला फॉल पाहायला मिळाला. चला तर पाहूया निफ्टीने आज कसं काम केलं आणि आपला मंडेसाठी काय प्लॅन असेल. मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं, की मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आपल्याला दिसतोय आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं, की निफ्टीमध्ये जो हा ट्रायंगल बनलाय, तो जर निफ्टी ब्रेक करते, त्या साईडला आपण ट्रेड घेणार होतो आणि पॉसिबली आपण हेही डिस्कस केलं होतं, की जास्त चान्सेस आहेत, की निफ्टी हा डाउन साईडला ब्रेक करेल आणि आज निफ्टीने तेच केलं. निफ्टीने हा ट्रायंगल इथे ब्रेक केला आणि आपण ट्रेड ह्या कॅन्डलच्या खाली प्लॅन केला होता आणि इथे पाहाल तर एक चांगला आपल्याला टार्गेट दिलेला आहे निफ्टीने अराउंड 150 ते 170 पॉईंटचं टार्गेट दिलेलं आहे. आपले टार्गेट ॲक्च्युअली मोठे होते 25,050च्या आसपास होते. पण ठीक आहे हे एक 150 पॉईंट पण काही कमी नसतात मार्केटमध्ये. चला तर पाहूया आता आपण मंडेला निफ्टीमध्ये कसं काम करू शकतो. आपला प्लॅन ऑफ ॲक्शन काय असेल? जर मंडेला निफ्टी गॅप अप ओपन होते अराउंड 300 350 ते 300च्या आसपास, तर ती माझ्यासाठी एक बेस्ट मार्केट असेल. मी तिथे तिथे एका रिजेक्शन कॅन्डलला मी एक ट्रेड प्लॅन करू शकतो सेल साईडसाठी आणि माझा एस-एल जो असेल हा कॅन्डलच्या वरती मी ठेवेन. एक 30-40 पॉईंटचा एस-एल ठेवेन मी आणि माझे फर्स्ट टार्गेट आजचा जो लो आहे म्हणजे 25,170चा तिथपर्यंत असतील आणि माझे सेकंड टार्गेट 25,050च्या आसपास असतील. आणि जर निफ्टी फ्लॅट ओपन होते, गॅप अप ओपन होत नाही, फ्लॅट ओपन होते इथे, तर मी आजचा जो लो आहे तो ब्रेक होण्याचा वेट करेन आणि त्यानंतर मी डाऊन साईडला स्ट्रेट करेन, पण कमी क्वांटिटीने करेन. कारण का एक त्याचा इमिजिएट सपोर्ट येतोय आपल्याला 25,050च्या आसपास, म्हणून मी कमी क्वांटिटी घेईन आणि ट्रेड करेन. आणि अपसाईडसाठी माझे असे कोणते प्लॅन नाही आहेत. जर निफ्टी इथून रिव्हर्स घेते, तर मी मार्केट सोडून देईन. जर माझा इथे स्टॉप लॉस हिट होतो, तर अ, मी एक दिवस निफ्टीमध्ये ट्रेड करणार नाही. जर तुम्हाला खरंच अपसाईडला कोणता ट्रेड घ्यायचाच असेल, तर तुम्ही ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेक करण्याचा वेट करा. या ट्रेंड लाईनचा ब्रेक अराउंड आपल्याला येईल 25,450च्या आसपास. त्याच्यावरती तुम्ही एक मे बी ट्रेड घेऊ शकता. त्या अगोदर तर माझा कोणताच प्लॅन नाही आहे बाय साईडला. ठीक आहे तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.